पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक ही लवकर झाली असं अजित पवारांनी म्हटलं। लवकर बैठक झाल्याने अनेक मंत्री गैरहजर होते। पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांकडे आहे असं अजित पवारांनी म्हटलं। 7 जण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित नव्हते अशी माहिती अजित पवारांनी दिली। संजय गायकवाड, संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील, या सगळ्यांचं मनशांती करणं, त्यांना थोपवणं हे एकनाथ शिंदेंच्या त्यांना ते पेलवणारं नाही आहे। आणि म्हणून पैसे वाटून पदाधिकारी जमा करणं ठीक आहे, पण त्यांना एकत्रित सांभाळणं किती कठीण असतं ते आता दिसून येते। त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद हे कोणत्या परिस्थितीमध्ये अजित पवार गटालाच मिळेल, ते भरत गोगावलेंना मिळणार नाही। ती खात्री झाल्यामुळे भरत गोगावले आता ओम स्वाहा फूट करायला निघालेले आहेत। भरत गोगावलेंनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं, आज ते कॅबिनेटला का, आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास 7 जण कॅबिनेटला नव्हते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय। तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं, कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, हा घटनेने, कायद्याने, संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे। आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं, योग्य वेळी आम्ही त्या 2 ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही। पालकमंत्री पदाच्या पेक्षाही देशाचा झेंडा फडकवण्याचा मान तुम्हाला मिळावा अशी मिळेल, आज नाही उद्या मिळेल, त्याची काळजी नको। आणि बघूया, आता ह्या वेळेला त्यांना दिलेला आहे, कदाचित पुढच्या वेळेला आम्हाला मिळेल। शिंदे साहेबांनी बापाची हाक ऐकली आदित्य तटकरेंसाठी, सुनील तटकरेंची? नाही, असं काही नाही आहे। त्यांचा काय त्यांचा प्रश्न आहे, काल इथे भेटले म्हणून काय झालं अशातला भाग नाही आहे। आता आमच्यासाठी तर शिंदे साहेबांनी त्या वेळेला एवढं सगळं केलेलं आहे, त्यामुळे तसं काही नाही आहे। ठीक आहे, आता ते वरिष्ठ पातळीवरनं काय ठरलं असेल त्याला आता मी नाही काय सांगू शकत, आणि आम्ही जास्त काय विचारविनिमय करत नाही आहे काय, कारण वरिष्ठांचे आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य, आम्ही ते करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।